ट्रॉफी 2024 ही बॉलिंग मार्कवर बॉलर तयार मिस्टर ऐश्वर्या सुर्वे. आजचा दिवस ऐश्वर्यासाठी चांगला राहिलेला आहे. इकॉनॉमिकल प्लस विकेट टेकरची दुहेरी भूमिका ऐश्वर्याची पाहिली आपण. नक्कीच. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बोला गणपती बाप्पा. पहिला बॉल वेगवान तेज तर्रार वाईड लाईनच्या पलीकडून पहिला बॉल येतोय अवांतर. एक धाव वी लाइन्स कटक. क्या बात है, अजय स्पोर्ट्स का टी शर्ट पहनकर दोनों टीमें यहाँ पर तैयार है. पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी, अंपायर ने वाइड करार किया. जहां पर भावेश नायर को हम देख रहे हैं गेंदबाजी के लिए तैयार. अगली गेंद ऐश्वर्या केतन के लिए. ओ फुल लेंथ गेंद अच्छी तरह से स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला हुआ स्ट्रोक. एक रन मुकम्मल जब तक कि वहां पर अंकुर फील्ड करे थ्रो करे. एक रन जो वाइड और एक 2 रन पहली ओव्हर में पहिली गेंद के बाद. कालच्या दिवसातला सर्वोत्तम संघ खेळतोय आजच्या दिवसातील सर्वोत्तम संघाच्या सोबत ही लढत पाहायला मिळते. एका बाजूला एक स्वागत झालं ऐश्वर्याच्या वतीने केतन म्हात्रेचं खोलात टाकलेला हा चेंडू होता. बॅकलिपला खाली घेऊन स्ट्रोक एक्झिक्यूट केला. आता फरदीन काझी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर ऐश्वर्या धावफलकावर वी लाइन्स कटकची एक धाव. फोर्स करण्याचा प्रयत्न बॅटची एज बॉल फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक नाहीये म्हणून अजित स्वतः बॉलवर पोहोचेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा कॉल. फरदीन डेंजर एंडला आहे तो थोडासा उशिरा मिळतात या 2 धावा. इतक्या कमी जागेमध्ये 2 धावा वेगाने पोहून पुढे केलेल्या आहे. चांगली बॉन्डिंग केतन आणि फरदीनची. नक्कीच चांगलं कॅल्क्युलेशन आहे. हंश म्युझिकल्स जे क्रिकेट प्रेमी आहेत हंश म्युझिकल निलेश परदेशी यांना आपण ॲक्शन मध्ये पाहतो. क्या बात है, वेल डन निलेश. एक उत्कृष्ट हे देखील क्लब क्रिकेट खेळलेले आहेत. आणि आता आपण स्ट्राईकला पाहतोय फरदीनसाठी 6 चेंडू 6 षटकार 500 रुपयाचा हंश म्युझिकल यांच्याकडनं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. धावसंख्या 4 2 चेंडू. अंतिम सामना आपण पाहतोय नॉस्टार चषक. जलद गतीने कव्हरच्या दिशेने मारला फटका. कोणतीच संधी नाही. चेंडू खणखणीत दणदणीत येतोय. हा येतोय जबरदस्त घणाघाती हल्ला. चेंडूवर प्रहार. चेंडू सीमापार. खणखणीत चौकार. 4 धावा. प्रेक्षकांना होती फटक्यांची अपेक्षा आणि प्रेक्षकांची प्रतीक्षा आता कुठेतरी फरदीन काझी पूर्ण करतोय. कव्हरला ड्राईव्ह केलेला हा फटका क्षेत्ररक्षक होता. डीप कव्हरचा पोहोचेपर्यंत मात्र 4 धावा पाहायला मिळाल्या. 4 धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 8. यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं अंग डावीकडे सरकून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज बॉल जातोय मागे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. कॉल चुकला थ्रो चुकला. या 2 धावा पूर्ण होतील का पाहूया. केतन मात्रे सरते शेवटी बचावला. मिळतात या 2 धावा. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या 10. आपण ॲक्शन रिप्ले बघूया. मनीष ज्या पद्धतीने बघा फरदीन अर्ध्या विकेटपर्यंत पोहोचला देखील पिचपर्यंत आणि त्यानंतर केतन थोडासा वेट करत होता. त्या दरम्यान सुनील त्या ठिकाणी पोहोचले. बघा मिडल लेग स्टंपवरचा चेंडू होता. फुल लेन टाकलेला. एक धाव पूर्ण केली. या ठिकाणी बघा निघाले देखील आणि त्यानंतर आशा सोडली होती जर थ्रो आला तर आपण रनआउट होणार हे कल्पना होती त्याला. पुढचा चेंडू. आता मात्र संधी निश्चितपणे तरुण येतोय. दॅट शुड बी टेकन गॉन. व्हॉट अ ट्रॅप हॅज बीन मेड बाय ऐश्वर्या अँड कॅप्टन ऑफ रायगड टीम अँड फरदीन काझी बॅक टू द द फर्स्ट विकेट लॉस्ट. या ठिकाणी वी लाइन्स कटक ओडिशा संघाला लागणारा पहिला धक्का. संध्याकाळी क्रिकेट खेळणं वाटतं तितकं सोपं नसते. हवेचा प्रभाव कमी असतो आणि त्याचमुळे एक्स्ट्रा ताकदीने खेळायचं असते. पण या ठिकाणी फरदीनचा इनसाइड आउटचा फटका फसला आणि तरुणने खूप चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अश्रफ पोहोचतायत म्हणजेच लाला पहिला धक्का बसतो वी लाईन कटक्सला. धावसंख्या 10 एक गडी बाद. नक्कीच धावसंख्या 10 एक गडी बाद आपण पाहतोय. आणि आता नवीन फलंदाज स्टंटमॅन अँडी अशरफ खान या रॉयल वॉरियर्ससाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपण त्यांना पाहिलेलं आहे. बघा कव्हरच्या वरून मारायला गेले होते. चांगल्या रूम बनवून मात्र खेळाडू बाद होतोय तो म्हणजे फरदीन काझी. नेहमीच मैदानावर आल्यावर आपल्या फटक्यांची वेगळ्या प्रकारची दाखवतो बाजी. तो परततोय आणि संधी आता आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी मनीष या ठिकाणी ऐश्वर्या करेल कारण समोर आहे तितकाच हार्ड हिटर फलंदाज अँडी अशरफ खान. बेस्ट वर्सेस बेस्ट असाच मुकाबला आपल्याला आजच्या वेळापत्रकातला पाहायला मिळतोय. नावं देखील मोठी आहेत आणि ती मोठी नावं आपल्या संघाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच ऐश्वर्याचा पर्याय जो पहिल्या क्रमांकाचा निवडला होता ऐश्वर्याने ती भूमिका स्पष्ट केली की मी विकेट टेकर गोलंदाज आहे. नक्की स्लोवरवर गती परिवर्तन केलं. बघा अँडीसाठी आक्रमकपणे या ठिकाणी जलद गतीने टाकलेला चेंडू नव्हता. थोडासा ऑफ कटर टाकला. आपण नक्कीच ॲक्शन रिप्ले बघू की टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा पद्धतीने बाहेर निघाला कारण बॅट्समन ज्या पद्धतीने तयार होते. अँडी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-1 फॉर 1.
पहिल्या षटकाचा खेळ संपला 11 धावा 1 गडी बाद. नेल्सन फिगर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. अजून एका षटकाचा क्रिकेट बाकी आहे, कारण हे खूप जाणून घेणं महत्त्वाचं आहे की आपण कुठला फॉर्मॅट खेळतोय. 6 षटकं, 5 षटकं, 4 षटकं की 2 षटकं. नक्कीच 2 षटकं आणि धावसंख्या 11 आहे. काल 2 षटकामध्ये 31 धावा करताना फरदीन आणि केतनने आक्रमकता दाखवली होती. मात्र 2 गोलंदाज आपण अजय स्पोर्ट्स यांचे देखील धन्यवाद. दोन्ही संघाने जे टी शर्ट्स आपण पाहतोय थोडंसं अजय आपण साईडला व्हाल का? धन्यवाद. गोलंदाजी करणारी राज सिंग. अजय स्पोर्ट्स आपण नक्कीच कौतुक करूया, कारण स्लीवलेस टी शर्ट्स, मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स, फायनलिस्ट टी शर्ट या सर्व गोष्टी अजय स्पोर्ट्सच्या वतीनं आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि त्याचमुळे जर आपल्याच मित्रमंडळीपैकी कोणी एक जर व्यवसाय करत असेल तर त्याचं नक्कीच गुणगान गायला पाहिजे. अजय स्पोर्ट्सचे मिस्टर अजय आगरे यांचं अभिनंदन. खूप चांगलं त्यांनी टी शर्ट्स डिझाईन तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवर. tenniscricket.in खेळाडूंच्या शरीरावर सर्व जर्सीज अजय स्पोर्ट्सच्या वतीनं ऑनसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल मिड विकेटला मिळते 1 धाव. धावसंख्या 12 1 गडी बाद. नक्कीच अजय स्पोर्ट्सचा आपण उल्लेख केला. अजय आगरे मध्यमवर्गीय कुटुंबातून ज्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. उत्कृष्ट क्रिकेट ते देखील खेळले वेगवेगळ्या संघांसाठी. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर वेगवेगळ्या संघांसाठी फार मोठं योगदान त्यांचं. आणि त्यानंतर हा व्यवसाय त्याने निवडला जो स्पोर्ट्सशी संबंधित आहे. आणि खरोखरच आज अप्रतिम अशी कामगिरी, खूप चांगले प्रोडक्ट. फुल टॉस मात्र पंचाने ठिकाणी नो दिलेला आहे. सुनील त्या ठिकाणी येत आहेत. झेल जरी घेतला असेल तरी संधी मिळेल. नो आणि 1 धाव, 2 धावा मिळते. धावसंख्या 14. संधी मिळेल आणि संधी मिळते अशरफला. कुठेतरी धावसंख्या अडखळलेली आहे, म्हणावे तितके प्रयत्न दिसून येत नाही आहेत, कारण केतनच्या खात्यात 2 चेंडू आले, अशरफच्या खात्यात 2 चेंडू आले. दोघांना 2-2 धावा देता आल्या. विलायन्स कटक पोचलेला आहे 14 वर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. फेस करण्याची संधी मिळते अशरफ खानला. नक्कीच फ्री हिटचा चेंडू, लेफ्ट आर्मवर विकेट. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू टाइम होत नाही. हे नक्कीच अँडीला देखील माहीत है, क्योंकि अगर इस गेंद को अगर टाइम करते तो हमारी कॉमेंट्री बॉक्स की तरफ ये गेंद आ सकती थी. आणि म्हणूनच आपण वारंवार पाहतोय ज्या वेळेस मणिजी व्यावसायिक क्रिकेट तुम्ही खेळता त्यावेळेस अशा प्लॅटफॉर्मला एकमेकांसमोर एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगली स्पर्धात्मक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. बाईक आणि कार शोरूमचा मालक तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय केतन म्हात्रे, पण त्याचा साधेसा खेळ हा प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. बॉलर तयार. साधा प्रयत्न दुनिया विचारत नाही. प्रयत्नांमध्ये संघर्ष दिसायला पाहिजे. संघर्ष केतन म्हात्रेचा. डीप मिड विकेट क्लिअर करताना येतोय. पॅरलल स्ट्रोक, सिक्सर. नक्कीच खूप अप्रतिम फटका. लेग स्टंपर होता आणि डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म असल्यामुळे तो टप्पा पडल्यानंतर राईट हँड बॅट्समॅनला अवे डिलिव्हरी निघते, बाहेर निघते. मात्र टप्पा आपण पाहूया ज्या पद्धतीने तयार होते बघा. बरोबर समोर वाट पाहिली आणि त्यानंतर मिड विकेटवरून आपण पाहिलं. खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला. आता मात्र संधी आहे, बघूया. पायाला ब्रश करून गेलेला आहे की निश्चितच डाव्या यष्टी बाहेरचा पंचांचा या ठिकाणी इशारा पाहूया. येस, इट्स अ वाईड. त्यामुळे वाईडला प्लस येतोय आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी नक्कीच तो वाईड नाही आहे म्हणून तर या ठिकाणी जितकं लवकर आपण निर्णय देऊ तितक्या लवकर आपण लगेच लाईव्ह येऊ, कारण आपल्याकडे वेळ महत्त्वाचा आहे. कालच्या दिवसामध्ये दोन्ही संघ जे शेवटच्या फेरीत खेळत होते त्यांचं खरंच मी कौतुक करीन या निमित्तानं. चला या ठिकाणी निर्णय येतोय, आपण त्या निर्णयाची वाट पाहूया. प्रेक्षकांच्या नजरा समालोचन कक्षामध्ये प्रेक्षकांना सुद्धा प्रत्येक निर्णयाची वाट पाहावी लागते. प्रेक्षक या ठिकाणी आतुर आहे, सुज्ञ आहे, अभ्यासू आहे. सन्माननीय आयोजक गणेशजी बारे, तसेच महेंद्रजी गुरव, तसेच पूर्ण ही टीम जनमित्र फाउंडेशनची असेल. खूप चांगलं काम या सर्व मित्रमंडळींचं राहिलेलं आहे आणि एकाच वर्षात 3 आयोजनं तुम्हाला नॉस्टारची पाहायला मिळतात. तर एक पर्वणी आहे क्रिकेटपटूंसाठी, पर्वणी आहे प्रेक्षकांसाठी, पर्वणी आहे क्रिकेट रसिकांसाठी. तर बॉल नक्की ट्रॅव्हल कुठून होतोय ते आपण पाहतोय. बॉल कुठे पिच करतोय, बॉलचा बॉलिंग पाथ कुठे आहे, या सर्व गोष्टी अगदी स्लो मोशनमध्ये तुम्हाला tenniscricket.in स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. आणि निर्णय येतोय पंचांचा.
चला फेअर डिलिव्हरी मॅच ऑन करा. चला आपण लगेचच पुढे झळकणार आहोत. फेअर डिलिव्हरी आहे. दरम्यान बॉलला टर्न आहे खरं तर गोलंदाज राज सिंगच्या आणि त्याच टर्नचा फायदा कदाचित या मोक्याच्या क्षणाला झालाय. यावेळेस बघा सरळ बॅटचा वापर करताना बॉलला फोर्स केलं, क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलला अगदी बॉलर एंडच्या मागे. तोपर्यंत पूर्ण एक सिंगल थॉमस त्या ठिकाणी बॉल कव्हर करताना पाहायला मिळाला. एका धावाची होईल नोंद. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल बाकी. या पहिल्या डावातला अंतिम लढतीच्या पाहूया या शेवटच्या बॉलवर नक्की काय पाहायला मिळते. केतन मात्रे स्ट्रायकर एंडला. राज सिंग या डावातला शेवटचा चेंडू हाताळण्याची करतोय तयारी. अजूनही या अंतिम लढतीचा एक डाव बाकी आहे. पाहूया या शेवटच्या बॉलवर भाव खाऊन जातोय. फुलेलेंचा बॉल परफेक्ट पिचिंग ब्लॉक होल डिलिव्हरी. पाय चेचणारा यॉर्कर हाताळला होता. दरम्यान केतन या शेवटच्या चेंडूवर फक्त एक धाव बनवू शकला. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 24 जिंकण्यासाठी जय एम्बे 11 गिरगाव रायगडला हवे आहेत 25 धावा. 12 चेंडूमध्ये 12 चेंडू 25 धावांची गरज. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही जनमित्र फाउंडेशन सन्माननीय सर्व मान्यवर यांचे मनपूर्वक आभार. अध्यक्ष पैसा जिमखाना मुकेशजी भंडारी, अध्यक्ष जनमित्र फाउंडेशन दीपकजी पाटणेकर साहेब, सचिव जनमित्र फाउंडेशन राजेशजी भट साहेब, अध्यक्ष साई गणेश वेलफेअर असोसिएशन संतोष सिंग, प्रमोदजी घाग, हरीशजी शेट्टी, कुणालजी केरकर, राजू मिश्राजी, महेशजी राऊत, शरद साटम साहेब, नितीनजी प्रधान, सुनीलजी मोहिते, किशोरजी चित्राव, आरिफ शेख, मयूर ओव्हरसियर, रमाशंकर मौर्य, दीपक शिंदे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा अतिशय उत्साहात आनंदात यशस्वीरित्या संपन्न होताना पाहतोय. युवक मंडळ अध्यक्ष आदरणीय गणेशजी बारेसाहेब आणि महेंद्र बबनदादा गुरव. संपूर्ण ही स्पर्धा यशस्वी करतानाच मॅनेजमेंट आणि ग्राउंड ज्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडलं ते म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय ते म्हणजे राम सावंत आणि सिद्धेश्वर बाईची पूर्ण टीम. 27 ऑगस्टला याच मैदानात आपण दहीहंडी महोत्सव साजरा करणार आहोत. याची देखील सर्व क्रिकेट शौकीन आणि जे क्रीडा रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. ऐश्वर्या सुर्वेने एका ओव्हरमध्ये 11 धावा देताना एक गडी बाद केला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं एक ओव्हरमध्ये 12 धावा राज सिंग. पहिला गडी 10वर बाद झाला. 3 एक्स्ट्रा 24 धावा झालेल्या आहेत आणि आता 25 धावांचं लक्ष्य आहे ते म्हणजे जय अंबे 11 गिरगाव रायगड या संघासमोर. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक लाख मोलाचं ते म्हणजे ₹1,00,000 व मानाचा खासदार चषक. द्वितीय पारितोषिक 50,000 व चषक. या स्पर्धेच्या निमित्ताने सिद्धेश्वर बॉईज, अजय स्पोर्ट्स, अजय आग्रे, त्याचप्रमाणे पैसा जिमखाना, युवक मंडळ, जनमित्र फाउंडेशन यांचे देखील धन्यवाद. मालिकावीर रोख रक्कम व चषक, त्याचप्रमाणे कॅप व स्लीवलेस. उत्कृष्ट फलंदाज रोख रक्कम व चषक, कॅप व स्लीवलेस. उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीरासाठी बॅट पापे स्पोर्ट्सकडून आहे. त्याचप्रमाणे अजय आग्रे यांच्याकडून प्रत्येक आपण मॅन ऑफ द मॅचसाठी जे स्लीवलेस टी शर्ट पाहिलेले आहेत. आणि फायनलमध्ये जे 2 संघ खेळत आहेत यांच्यासाठी एक विशिष्ट पॅटर्नचे आपण टी शर्ट्स पाहतोय. त्यामुळे अजय आग्रे यांचे देखील धन्यवाद. आमचे बाबूबाई ज्यांनी 2 दिवस सर्व रसिक प्रेक्षकांना पाहुण्यांसाठी जी एक लज्जतदार खमंग मेजवानी, मुंबईचा आवडता पदार्थ वडापाव, त्यानंतर भजी याचा देखील आनंद दिला. कुपन देखील आपण आता पाहणार आहोत, अनाऊन्स करू आणि बघूया लकी विजेता कोण ठरणार. जो भाग्यवान विजेता ज्याला LCD TV मिळेल, वेगवेगळी भरघोस बक्षिसं आज तुम्ही घेऊन जाणार आहात. तुर्तास तरी पुन्हा एकदा आपण मैदानावर जाऊया ज्या ठिकाणी अंतिम फायनल ज्या विजेता नॉस्टार चषक 2024च्या 3ऱ्या पर्वाचा कोण ठरणार त्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. थॉमस डायस, सुनील चावरी स्ट्राईकला. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होणार आहेत फिरोज. बघूया कशा पद्धतीने या सामन्यामध्ये गणित समीकरण बदलेल. तुर्तास तरी पुन्हा एकदा मनीष पहिल्या ओव्हरसाठी आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत त्यांना. मीरा भाईंदरचा एक गोड आवाज, त्याचप्रमाणे गेल्या वर्षी आपण सुप्रीमोमध्ये ज्यांचा मधुर आवाज ऐकला त्यांच्या मधुर वाणीतून आपण या पहिल्या ओव्हरचं धावचं समालोचन ऐकणार आहोत. मी देखील राजेश कोळे त्यांच्यासोबत असणार आहे. तुर्तास तरी प्रशांत आदवडे यांचे देखील आम्ही शतशः आभारी आहोत. अक्षय निर्मल, भावेश नायर आणि आमचे रवींद्र कोल्पे ज्यांनी 2 दिवस पंचांची भूमिका पार पाडले त्यांचे देखील धन्यवाद. आशिष उपाध्याय गुणलेखनाची 2 दिवसामध्ये कामगिरी केली. राम सावंत, त्याचप्रमाणे उमेश गुरव आमच्याबरोबर होते. उपस्थित सर्व सिद्धेश्वर बॉईज, त्याचप्रमाणे MG महेंद्र गुरव साऊंड, दीपेश आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे देखील शतशः आभारी. या परिसरातील सर्व रेसिडेन्शियल जे आमचे सहकारी त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. आणि पहिल्या या सामन्याकडे ज्या पद्धतीने आपण सुरुवात केली त्याप्रमाणे पहिल्या ओव्हरकडे जाऊया. अंतिम सामन्यातील
गोलंदाजीसाठी सज्ज होतो फिरोज. स्ट्राईकला सुनील चावरी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार. आपले आई वडील आपलं नाव ठेवतात, पण ते नाव लोकप्रिय करण्याची जबाबदारी आपल्या कर्तृत्वाची. सुनील चावरीच्या वतीनं पहिलाच बॉलवर येतोय दमदार षटकार. क्या बात आहे, व्हॉट अ स्टार्ट, इट्स अ ड्रीम स्टार्ट. मी मगाशी म्हटलं की यावर्षी या मोसमामध्ये भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये निलेश परदेशी यांचा संघ रायगड आज आपण काल आणि आज या दोन्ही दिवसात 2 स्पर्धांमध्ये फायनल खेळताना पाहतोय. पुढचा चेंडू फिरोज याचा, हा देखील बॅक टू बॅक 2 षटकार होणार का? यस, अनदर सिक्सर. व्हॉट अ स्टार्ट, इट्स अ ड्रीम स्टार्ट हॅज बीन गिवन बाय सुनील चावरी, लेफ्ट हँड बॅट्समन अगेन्स्ट लेफ्ट हँड बॉलर फिरोज, and required runs to win this match 24. But yes, what a start, 2 balls 2 consecutive sixer. काही फलंदाज सस्पेन्स खराब करत असतात आणि तो सस्पेन्स या ठिकाणी सुनील चावरीने मात्र खराब करण्याची सुरुवात केली आहे. 25 धावांचं लक्ष होतं आणि पहिल्याच 2 चेंडूंवर निम्मा धावफलक आपल्या नावावर केलाय सुनील चावरीने. नक्की 24 धाव संख्या आणि 25 धावांची गरज. फिरोज आता सज्ज होत आहेत. 10 चेंडू 13 धावांची गरज. एकतर्फी लढत पाहायला मिळेल का की कमबॅक करणार? पुढचा चेंडू, हा देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. सोपा झेल, कमबॅक करतोय फिरोज. आणि आता मात्र या ठिकाणी सामन्याचं गणित पुन्हा एकदा बदलेल. 3 बॉलमध्ये धावसंख्या 12, धावांची गरज आहे 13. आणि क्या होगा मेरा, क्या होगा तेरा, लेकिन बहुत बढ़िया यहाँ पर कमबॅक गेंदबाज फिरोज शेख द्वारा. क्रिकेटचा खेळ समजण्यासाठी तुम्हाला वर्ष लागतील. या ठिकाणी जेव्हा तुम्हाला वाटतं की क्रिकेटचा खेळ संपलाय, तिकडनंच काहीतरी नवीन तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार जरी आले, पण त्यानंतर फिरोजने दाखवून दिलेलं आहे की कमबॅक काय असतो. आणि हा विकेट खूप महत्त्वाचा होता, कारण डोकेदुखी वाढत चालली होती ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून विल लायन कटकची. आणि आता मात्र सातत्याने फिरोजचा तो दमदार खेळ गोलंदाजीचा जर पाहायला मिळाला, तर हा सामना अंतिम चेंडूपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्कीच काल 2 दिवसापासून आमच्या कॉम्बॉक्समध्ये आमचे ऑनलाईन डिजिटल स्कोरर विनायक शिगवण यांचं देखील फार मोठे योगदान, त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे आशिष उपाध्याय यांचे देखील आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. tenniscricket.in ची पूर्ण टीम, थँक्स अ लॉट टू संदेशजी पिलाने, संतोषजी नाणेकर ज्यांची उपस्थिती काल आपण पाहिली. एक आधुनिक सिस्टम आपण पाहतोय. चला पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. 9 चेंडू आणि धावांची गरज आहे 13. जय अंबे गिरगाव व रायगड हा संघ जर या फेरीत पोहोचलाय तर त्याचं एक कारण आहे, ते म्हणजे इस्तियाक. Yes. इस्तियाकने सुरुवात करून दिली आणि या अंतिम लढतीमध्ये शेवट करण्याची करतो तयारी. नक्कीच पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज अडखळत सुरुवात झाली, सुनील चावरीने कुठेतरी सुरुवात केली, मात्र इश्तियाकने एक मोमेंटम घेऊन गेले, कॅरी ऑन केलं मोमेंटम. केवळ नॉट ओनली जस्ट प्ले बिग स्ट्रोक बट यस द कॅरी ऑन दॅट इनिंग. आणि बघा शेवट किती गोड करतोय. व्हॉट अ शॉट, इट्स अ टिपिकल स्ट्रोक ऑफ इश्तियाक इज ऑन फायर. 4 षटकार पहिल्याच ओव्हरमध्ये. ना सिंगल, ना डबल, ना ट्रिपल, ना 4, फक्त 6. स्कोर लेवल जिंकण्यासाठी आवश्यकता 1ची. आणि बघा गणेशदादा बारे आणि महेंद्र बबनदादा गुरव म्हणतात की अजून 8-10 मिनिटं लागतील, कारण अजून दुसरी ओव्हर येईल. या पहिल्याच ओव्हरमध्ये बघा आता एका धावेची गरज आहे, 1 4 धावेची षटकार. गरज. येस, चला बॉल पटवून द्या. 5 चेंडूंचा खेळ झालाय. काय अंतिम लढत पाहायला मिळते. वन साइडेड, एकतर्फी मुकाबला. मगाशी आपण उल्लेख केला तर सकाळी पण की एकपात्री अभिनय वेगवेगळ्या फलंदाजांनी केला, त्यापैकी हा देखील एक खेळाडू आहे. आणि सभी दर्शकों के लिए अब खुश खबर है कि आपने कल और आज जिस तरह से मुंबई का वड़ा पाव खाया था, एंजॉय किया था, और जो आपके पास वो लकी कूपन है वो अब लेकर ये देखिए, इन्होंने कहा कि एक दुक्के से ने हमने छक्के लगाएंगे. यहाँ पर फिनिशिंग टच, वन साइडेड. रायगड संघ किती खुश असेल, निलेश परदेशी खुश असतील. सलग 2 दिवस 2 स्पर्धांमध्ये फायनलमध्ये पोहोचले आणि निश्चितपणे फिरोजला देखील ही ओव्हर आठवेल. स्लोवर 1 ऑफ ब्रेक, थोडंसं बाहेर निघणारा आणि ज्या पद्धतीने शेवट गोड करतोय. वन साइडेड एकतरफा मुकाबला हमने देखा. और जय अंबे 11 गिरगांव रायगढ़ टीम ने 9 स्टार ट्रॉफी 2024 तीसरे पर्व का ये तीसरे संस्करण के फाइनल विजेता बनी है. 1/9 विकेट्स. ये देखिए केतन मात्रे स्क्रीन पर हम देख रहे, सभी दर्शक उनके साथ